नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. जालन्याचे मुख्यमंत्री करा या मागणीसाठी जालन्याच्या तरुणानं चक्क नरेंद्र मोदी यांना लिहिलं स्वतःच्या रक्ताने पत्र. एकाच तिकिटावर पर्यटकांना पाहता येणार सिद्धार्थ उद्यान, साहसी पार्क आणि तारांगण. महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांचा स्तुत्य उपक्रम. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जालन्याचं नाव मुख्यमंत्री पदासाठी लागण्यासाठी जालन्याच्या तरुणानं चक्क नरेंद्र मोदी यांना स्वतःच्या रक्तानं पत्र लिहित रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा असं आवाहन केलं आहे. सर्वप्रथम नरेंद्र मोदी साहेबांना मी माझ्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून व ईमेलद्वारे त्यांना पाठवलेलं आहे. कारण जालन्याचं नाव हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी लागण्यासाठी व दादांचा कार्यकाळ 5 टर्म लोकसभेवर ते सतत निवडून गेलेले आहे व 2 वेळेस आमदार म्हणजे सरपंच पदापासून ते आतापर्यंत सर्व इलेक्शन लढलेले आहे. परंतु कालांतराने त्यांना मध्यंतरी हे पराभव स्वीकारावा लागला. परंतु महाराष्ट्रामध्ये दादांनी प्रदेशाध्यक्षपद जेव्हा भेटलं तेव्हा सुद्धा नाही का महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला व सरकार ताब्यात करण्यासाठी विजय मिळाला होता. परंतु आता सध्या महाराष्ट्राचे प्रमुख प्रचारक म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व मध्ये सर्वात जास्त भरघोस मतांनी सरकार आलेलं आहे. त्याच्यामुळे का आमच्या सर्वांची सकल धनगर समाजाच्या वतीनं मी स्वतः माझ्या रक्ताने नरेंद्र मोदी साहेबांना व तसेच अमित शहा साहेबांना विनंती करतो की रावसाहेब पाटील दानवे दादा यांना मुख्यमंत्री करा ही आग्रहाची विनंती. पर्यटकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेतर्फे एकाच तिकिटावर पर्यटकांना पाहता येणार सिद्धार्थ उद्यान, साहसी पार्क आणि तारांगण अशी सूचना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केली आहे. महापालिकेनं सिद्धार्थ उद्यानासोबत शहराच्या विविध भागात नागरिकांच्या मनोरंजनाची सोय करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टीव्ही सेंटर भागात साहसी पार्क, आमखास मैदाना शेजारील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात तारांगण सुरू करण्यात आलं. या 3 स्थळांसाठी एकाच तिकिटाची व्यवस्था करण्याची सूचना प्रशासक जी श्रीकांत यांनी केली आहे. शहरातील नागरिकांसाठी पूर्वी महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय एकमेव आकर्षणाचं केंद्र होतं. त्यामुळे एकाच ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत होती. महापालिकेच्या शहरातील विविध भागात मोठी उद्यानं आहेत, पण त्या ठिकाणी मनोरंजनाची साधनं नव्हती. त्यामुळे प्रशासक जी श्रीकांत यांच्या पुढाकारानं विविध भागात उद्यानं विकसित केली जात आहेत. आमखास मैदाना शेजारील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात तारांगण तर हडकोतील स्वामी विवेकानंद उद्यानामध्ये साहसी पार्क तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. सिद्धार्थ उद्यानात आलेले पर्यटक या ठिकाणी जावेत, त्यांना तारांगणासह साहसी पार्कचा आनंद लुटता यावा यासाठी 3 ठिकाणांसाठी एकच तिकिटाची व्यवस्था करावी अशी सूचना जी श्रीकांत यांनी दिली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये कुठे शोभेची तर कुठे मोठी देशी वाणाची झाडं लावण्यात आलेली आहेत. मात्र यापुढे धूळ शोषून घेणारी फायकस पद्धतीची झाडं लावण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराचं वाढतं प्रदूषण कमी होईल. शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये कुठे शोभेची तर कुठे मोठी देशी वाणाची झाडं लावण्यात आलेली आहेत. मात्र यापुढे धूळ शोषून घेणारी फायकस पद्धतीची झाडं लावण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराचं वाढतं प्रदूषण कमी होईल असा दावा केला जातोय. महापालिकेनं शहरातील मुख्य रस्त्यांसह विकास आराखड्यातील मोठ्या रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करून दुभाजकांची कामं केली आहेत. या दुभाजकांमध्ये काही ठिकाणी शोभेची झाडं महापालिकेमार्फत लावण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी विविध संस्थांनी देशी झाडं लावली आहेत. अशा झाडांची वाढ झपाट्यानं होते तर कटिंग करणं अवघड होतं. त्यामुळे झाडांना आकार देता येत नाही. त्यामुळे आता अशी झाडं काढून टाकून प्रदूषण कमी करणारी, वातावरणातील धूळ शोषून घेणारी झाडं लावण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी या संदर्भात सांगितलंय की शहरातील प्रमुख 8 ते 10 दुभाजकांमध्ये झाडं बदलून फायकस पद्धतीची झाडं लावण्यात येणार आहेत. सध्या फायकसच्या विविध प्रजाती उपलब्ध आहेत. या झाडांना वेगवेगळ्या प्रकारचा आकार देता येतो. शिवाय या झाडांना पाणी कमी लागतं. मुख्य म्हणजे ही झाडं प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीनं महत्वाची आहेत. धुलीकण शोषून घेण्याचं काम देखील या झाडांच्या माध्यमातून होतं. अशा प्रकारची झाडं लावण्याचं काम सिडको N5 येथील चिस्तिया चौक ते जळगाव रोड या
दरम्यानच्या दुभाजकापासून सुरू करण्यात येणार असल्याचं विजय पाटील यांनी सांगितलंय. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेनं विविध स्रोत शोधणं सुरू केलं आहे. कर वसुली बरोबरच पालिकेनं स्वतःच्या मालकीचे काही पेट्रोल पंप सुरू केले. आता वाहनं भाड्यानं देऊन त्यातून उत्पन्न कमवण्याचं धोरण देखील आखण्यात आलेलं आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेनं विविध स्रोत शोधणं सुरू केलं आहे. कर वसुली बरोबरच पालिकेनं स्वतःच्या मालकीचे काही पेट्रोल पंप सुरू केले. आता वाहनं भाड्यानं देऊन त्यातून उत्पन्न कमवण्याचं धोरण देखील आखण्यात आलं आहे. नागरिकांना पालिकेची वाहनं भाड्यानं देण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतलाय. महापालिकेकडे स्वतंत्र असा यांत्रिकी विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून जेसीबी मशीन, पोकलेन टिप्पर, रुग्णवाहिका, जेटिंग मशीन अशी विविध प्रकारच्या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून व स्वनिधीतून पालिकेनं ही वाहनं खरेदी केली आहेत. खरेदी करण्यात आलेल्या वाहनांपैकी काही मोजकी वाहनं सतत वापरात असतात. अन्य वाहनं दिवसेंदिवस उभी असतात. कामाशिवाय उभ्या राहिलेल्या वाहनांच्या देखभाल दुरुस्तीवर पालिकेला खर्च करावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी वाहनं भाड्यानं देण्याचं धोरण आखण्यात आलं असल्याची माहिती यांत्रिकी विभागाकडून देण्यात आलेली आहे. पालिकेची वाहनं प्रति तास, प्रति किलोमीटर, प्रति दिवस याप्रमाणे भाडे तत्वावर उपलब्ध होणार आहेत. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगार. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव OS फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. वेरूळ इथं संत जनार्दन स्वामी आश्रम इथं 24 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेमध्ये शिवभक्तांना उपदेश करताना पंडित प्रदीपजी मिश्रा म्हणाले की छत्रपती शिवरायांना महादेवाच्या भक्तीची गोडी वेरूळ इथंच लागली, त्यामुळे वेरूळ ही पवित्र भूमी आहे.
वेरूळ इथं संत जनार्दन स्वामी आश्रम इथं 24 नोव्हेंबर पासून असलेल्या शिवमहापुराण कथेमध्ये शिवभक्तांना उपदेश करताना पंडित प्रदीपजी मिश्रा म्हणाले की छत्रपती शिवरायांना महादेवाच्या भक्तीची गोडी वेरूळ इथंच लागली, त्यामुळे वेरूळ ही पवित्र भूमी आहे. या ठिकाणी अनेक साधू संत व थोर पुरुष यांचे पदस्पर्श या भूमीला झालेले आहेत. वेरूळ खूप जुना धार्मिक इतिहास आहे. या ठिकाणी साक्षात महादेव पार्वतीनं वास केलेला आहे, त्यामुळे वेरूळ ऐतिहासिक भूमी आहे. तर पंडित राघव प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितलं की चोर को खासी संत को दासी और मनुष्य को आलसी बर्बाद कर देते हैं. कारण चोरी करताना खोकला आला तर त्याची चोरी पकडली जाते. मनुष्याला कुठल्या कामाचा आळस आला तर त्याचा भौतिक विकास होत नाही. म्हणून चोराला खोकला, संताला दासी आणि मनुष्याला आळस हे बर्बाद करतात. तर संकट समयी काम येतो तोच खरा मित्र, असे पंडितजींनी सांगितलं. यावेळी धर्म मंचावरून कथा मंचावर टाका आश्रमाचे स्वामी श्री श्री विद्या वामदेव तीर्थ, वासुदेव सरस्वती, भरत महाराज शास्त्रीजी, पूज्य गजानन बापूजी, डॉक्टर हबप, जनार्दन महाराज मेटे यासह संतांसह आयोजक सोपान नारखेडे व हितेश नारखेडे, डॉक्टर पल्लवी नारखेडे तसंच नियोजन समितीचे कसबाखेड येथील शिवसेनेचे सुनील आवटे, विशाल शेठ मुंदडा, कल्पेश सोनी, गणेश झिंजुर्डे, रतन जानराव, कैलास हिंगमिरे, संतोष पाटील साखळे, गुलाब वाघ, रामकृष्ण हडके, गोविंद मुंदडा, विजय डोके, बाबासाहेब सोमासे आदी शिवभक्तांची उपस्थिती होती. जागतिक शौचालय दिनानिमित्तानं 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत आमचं शौचालय आमचा सन्मान या स्पर्धेचं आयोजन जिल्हाभरात करण्यात आलं आहे. यामध्ये जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी सहभागी होण्याचं आवाहन ग्रामीण पाणी पुरवठा व जिल्हा कक्षाच्या वतीनं करण्यात येत आहे. जागतिक शौचालय दिनानिमित्ताने 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत आमचं शौचालय आमचा सन्मान या स्पर्धेनिमित्तानं ग्रामपंचायत अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती, स्वच्छता, वापर व रंगरंगोटी करणाऱ्या कुटुंब प्रमुख तसंच सार्वजनिक शौचालयासाठी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचा जिल्हा स्तरावर सन्मान करण्याच्या सूचना राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून देण्यात आल्यात. जिल्ह्यात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा वापर, दुरुस्ती, रंगरंगोटी, सुशोभीकरण व रोषणाई करण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक शौचालय दिनानिमित्तानं विशेष मोहीम 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. नादुरुस्त असे शौचालय वापरात आणल्याशिवाय पाण्यासाठी नळ जोडणी तसंच वीज जोडणीची व्यवस्था करणं, त्याचप्रमाणे दरवाजा, कडीकोंडा शिवाय फरशी, छत दुरुस्ती इत्यादी बाबींवर भर देऊन आपले शौचालय उत्कृष्ट करावे यासाठी ही जनजागृती मोहीम आयोजित केलेली आहे. 5 डिसेंबर 2024 पर्यंत प्रत्येक गावात अशा प्रकारे शौचालयाच्या निर्मितीसाठी विशेष गृहसंपर्क व भेटीचं आयोजन करण्यात येणार आहे. तसंच जागतिक शौचालय दिन 19 नोव्हेंबर रोजी होता, परंतु 10 डिसेंबर रोजी त्या दिवसाच्या निमित्तानं वैयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालयाचा वाढदिवस साजरा करावा. तसंच नादुरुस्त शौचालय शोधून त्याची दुरुस्ती करण्याचं आवाहन देखील ग्रामपंचायत स्तरावर ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती करणार आहे. मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा होता. त्या अनुषंगानं ग्लोबल फाउंडेशन व पॅसिफिक हॉस्पिटलच्या वतीनं आज रोजाबाग इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपलं कर्तव्य बजावलंय. मैं डॉक्टर शीमा, डाइटिशियन, और मैं आज यहाँ इस ब्लड डोनेशन कैंप में आई हूँ एंड आई हैव सीन अ वेरी गुड एटमॉस्फियर हियर. एवरीबडी आर वर्किंग और ख़ासकर ये जो बेसिक कंसेप्ट है ब्लड डोनेशन, ये बहुत बड़ी चीज़ है अपने आप में. जो इंसान अपना खुद का एहसास रखता है वो दूसरों के लिए भी एहसास करता है, और ये ब्लड डोनेशन से किसको फ़ायदा होता है ये गैर मामूली बात है. क्योंकि अगर आप ब्लड डोनेट करते हैं तो कम से कम 3 पेशेंट्स को इसका फ़ायदा पहुंचता है. चाहे आपको कोई भी ब्लड ग्रुप हो, आप यहाँ इस कैंप में आइए. आज यहाँ पे रोजाबाग रोड पे चार मीनार होटल के पास ये कैंप रखा गया है, और इसलिए मैं आई हूँ मेरी बेटी के साथ. मेरी बेटी की बहुत ख्वाहिश थी कि वो ब्लड डोनेट करे, तो इसलिए भी मैं यहाँ आई हूँ. और ख़ासकर मुझे यहाँ पे ये भी देखा हमने कि ग्लोबल, माविन और पैसिफिक हॉस्पिटल के थ्रू ये डोनेशन कैंप रखा गया है. तो आप सब आइएगा, और इसका यानी दूसरों को फ़ायदा पहुँचाना है. यानी कहते हैं ना कि इंसान की अगर आपकी परवाह है और आपको किसी की जान बचाना है तो आप मुख्तलिफ़ तरीक़े से इसकी मदद कर सकते हैं. या तो आप माली तौर पे मदद कीजिए, या ब्लड डोनेट कीजिए, या इस तरह की हेल्प कीजिए. ठीक है, तो आप लोग आइए ब्लड डोनेशन में. मैं मुबारकबाद देती हूँ माविन को, जो 25 साल से, और ग्लोबल जो सोसाइटी है वो भी 25 साल से काम कर रही है. पैसिफिक हॉस्पिटल है, और भी जो भी इसमें माविन साबित हैं, तो उन सबको मैं मुबारकबाद देती हूँ इस ब्लड ग्रुप कैंप के लिए.
और आप तमाम को भी, जो भी यहाँ स्टाफ है जो इतनी मेहनत कर रहा है, आप सबको भी कॉन्ग्रेचुलेशंस कहती हूँ, मुबारकबाद देती हूँ। और इस यानी जो है ये कि आप इसको फ़ायदा पहुँचाने की कोशिश कीजिए ताकि ज़्यादा से ज़्यादा जो है तो हॉस्पिटल है यहाँ पे, घाटी हॉस्पिटल है, कैंसर हॉस्पिटल है, और भी कई हॉस्पिटल से जहाँ पे ब्लड दिया जाता है। और दिन रात हादसे होते हैं, कभी कोई बीमार पड़ता है इंसान, सो दे नीड द ब्लड, दे नीड द फ्रेश ब्लड, सो यू प्लीज कम अँड कॉन्ट्रीब्यूट। थँक यू सो मच। विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जोमानं कामाला लागले असून संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतलाय। निवडणुकीत जय पराजय हा सुरूच असतो। विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पराभव झाला म्हणून या अपयशानं शिवसैनिकांनी खचून जाऊ नये असं आवाहन शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय। जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा विधानसभा निहाय शनिवारी रोजी आढावा त्यांनी घेतला। यावेळी ते बोलत होते। वैजापूर, कन्नड व सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी दानवे यांनी संवाद साधत मतदारसंघातील निवडणुकीची माहिती घेतली। संभाजीनगर जिल्ह्यात पक्षाचा 6 विधानसभा मतदारसंघात पराभव झाला असेल तरीही प्रचंड मतांचा आशीर्वाद मतदारांनी प्रकट केला। आगामी काळात दुप्पट शक्तीनं संघटनात्मक ताकद उभा करून पक्षाला पुन्हा सत्तेत बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केलाय। जिल्ह्यात शिवसेनेचा पराभव झाला असला तरीही युवकांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे प्रचंड ओढ वाढला आहे। राजकीय जीवनात प्रवेश करणाऱ्या क्षमतावान युवकांना सोबत घेऊन आगामी काळात पक्षात नवीन फळी तयार करणार आहे। संघटनात्मक ताकद वाढवून आगामी स्थायिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात पक्ष उत्तम कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेनं दिलेल्या कौलाचा मी सन्मानपूर्वक स्वीकार करतो। मतदारसंघातील जनतेनं 5 वर्ष दाखवलेला विश्वास मी सार्थ करण्यासाठी अविरत प्रयत्न केले। विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कसलेच प्रयत्न माझ्याकडून कमी पडले नाही। मात्र जनतेनं या विधानसभा निवडणुकीत वेगळा निर्णय घेतला। जनतेनं दिलेला कौल मला मान्य असून आगामी काळातही मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत राहील असा ठाम विश्वास उमेदवार उदयसिंग राजपूत यांनी व्यक्त केलाय। सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निसटता पराभव झाला। अब्दुल सत्तार यांच्याशी शिवसेनेचा पावलोपावली संघर्ष आहे। छोट्याशा फरकानं आपला पराभव झाला असला तरीही आगामी काळात प्रचंड ताकदीनं विजय खेचून आणू असा विश्वास उमेदवार सुरेश बनकर यांनी व्यक्त केला। या प्रसंगी उमेदवार उदयसिंग राजपूत, सुरेश बनकर, जिल्हा समन्वयक रघुनाथ चव्हाण, किसान सेना जिल्हा प्रमुख बाबासाहेब मोहिते, उपजिल्हा प्रमुख अवचित नाना वळवळे, अविनाश गलांडे, अंकुश सुंब, विठ्ठल बदर, तालुका प्रमुख संजय मोटे, सचिन वाणी, सुभाष कानडे, रघुनाथ घारमोडे, दिलीप मचे, भास्कर आहेर, विधानसभा संघटक डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, मनाजी मिसाळ, तालुका संघटक मनोज गायके, शहर प्रमुख प्रकाश चव्हाण, महिला आघाडी जिल्हा संघटक लताताई पगारे, तालुका संघटक रुपालीताई मोहिते, युवासेना जिल्हा युवा अधिकारी विठ्ठल डमाळे, तालुका युवा अधिकारी योगेश पवार, लखन ठाकूर व कैलास जाधव उपस्थित होते। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। जालन्याचे मुख्यमंत्री करा या मागणीसाठी जालन्याच्या तरुणानं चक्क नरेंद्र मोदी यांना लिहिलं स्वतःच्या रक्ताने पत्र। एकाच तिकिटावर पर्यटकांना पाहता येणार सिद्धार्थ उद्यान, साहसी पार्क आणि तारांगण। महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांचा स्तुत्य उपक्रम। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।